बॉलिंग ट्रॅकवरती साहिल आणि समोर एक हार्ड हिटर बाला बस्मा प्रथा स्पोर्ट लाईव्हचे ओनर. आणि आपण पहिल्या सामन्यामध्ये खरं तर बाला बस्मा नव्हते, परंतु आता दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना माहिती आहे रोशन की हा सामना महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बाला बस्मा कशा पद्धतीनं फलंदाजी करेल हे देखील पाहायचं आहे. इथून आपण पाहतो या समोर फलंदाज बाला बस्मा लेफ्ट हँडेड फलंदाज. पहिलाच बॉल वॉट अ शॉट. पहिल्याच बॉलवरती जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात मात्र चिखलोली ठाकूरवाडा संघ करून देत असताना फलंदाज आपण पाहतोय बाला बस्माच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा पहिला दमदार षटकार. खरं तर सुरुवात बाला बस्मानं चांगली केली आहे, यासाठीच नेहमी बाला बस्मा ओळखला जातोय. आणि आपण पाहतोय पहिला नवीन चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये आणि षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल इथे पडल्यानंतर पण आम्हाला दर्शवतील इट इज वाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा धाब्या ठिकाणी ॲड केली जाईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेल्या तर 7 धावा धाफलकावरती. रोशन एकच सांगेन हा चेंडू वाईट कशा पद्धतीने खरं तर पहिला चेंडू षटकार ठोकला आणि त्यानंतर दबाव पहा तुम्ही साहिलवरती. त्यांना माहिती इथून बाला बस्माला खरं तर मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवायचा आहे, तर मग चांगल्या चेंडूची डिलिव्हरी करावी लागेल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा फटका लाजवाब आहे आणि इथून फलंदाज बाला बस्माच्या बॅटमधून लगातारचा A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. आणि आता बाला बस्मा या ठिकाणी थांबायला नाव घेत नाहीये. या चेंडूवरची षटकाराला तर सन्मान्य आदरणीय बाळारामजी आवाटेकडनं 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हॉट अ शॉट. 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील कमावलाय आणि नाव देखील तितकंच मोठं केलंय आज मात्र बाला बस्मानं आणि त्याच्या नावावरती दुसऱ्या दिवसातील पहिली षटकार आहे. पाहिलं गेलं तर आज मात्र बाला बस्मानं प्रत्येक खेळाडूंना इम्प्रेस केलाय, प्रत्येक मान्यवरांना या ठिकाणी इम्प्रेस केलाय. मी का सलामीला आलो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आहेत. वॉट अ बॅटिंग आहे बाला बस्मा. मात्र तुझ्या बॅटिंगसाठी हँड्स ऑफ. आणि अजून एक आपण पाहतो वॉट अ शॉट. 4 चेंडूवरती 4 षटकार. एक नवीन इतिहास या मैदानावरती तो रचेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण पडला आणि इथून 4 चेंडूवरती 4 षटकार आले. चांगली बॅटिंग राहिली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय रोशन नेहमीच आपण म्हणतो ना बंदुकीतून जशी गोळी बाहेर पडावी ना वेगाने आणि तशाच पद्धतीने इथून धावसंख्येला देखील वेग मिळाला आहे. इथून धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचली आहे अद्याप 25 धावा डीचे टोक. घेत नाहीये. एक आक्रमकता वेगळी पाहायला मिळते बॅटिंगच्या माध्यमातून. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो 5 चेंडूंवरती लगातारचे 5 षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाला बस्मा. आणि या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर मी स्वतः समालोचक सोनू आगिवला यांच्याकडनं तुम्हाला 300 रुपयाचा कॅश प्राइज देईल, याच्यात मात्र शंका नाहीये. या चेंडूवरती षटकार आला तरी या क्रीडांगणावरती नवीन इतिहास होईल, याच्यात मात्र शंका नाहीये. आज मात्र बाला बस्मानं एक आक्रमकता रूप धारण केलाय आणि या मैदानावरती एक नवीन इतिहास नव्या इतिहास या मैदानावरती केला जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. मात्र साहिलवरती आक्रमकता केली जाते. पण पाहिलं सुरुवातीला दुसऱ्या चेंडूवरती साहिलनं रिक्स घेतली होती परंतु वाईट बॉल होता आणि त्यानंतर लगातारचे 4 षटकार. आणि या चेंडूवरती जर षटकार आला तर कदाचित 800 रुपयाचा कॅश पे तिथे कमेल फलंदाज बाला बस्मा. फुल टॉस बॉल आणि इथे आपण पाहतोय फटका लाजवाब. आणि आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार. आणि आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी बक्षीस होती 300 रुपये आणि अर्थातच 500, एकंदरीत 800 रुपयाचा कॅश प्राइज. 1 ओव्हरमध्ये 6 षटकार. एक नवीन इतिहास या मैदानावरती करत असताना फलंदाज मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज मात्र या ठिकाणी बाला बस्माचं एक नवीन नाव कोरलं जाईल. त्याच्या बॅटमधून लगातारचे 6 षटकार डीजे टोक.
36 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. एकंदरीत 6 षटकार. खरं तर मगाशीच मी उल्लेख केला की 6 चेंडू 6 षटकार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बाला बसमाचं एक वेगळं नाव कोरलं जाईल. फुलर लेनचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो. व्हाट शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. 7 चेंडू 7 षटकार आणि इथून बाला बसमा ऑन फायर सिक्सर. या संघाला जर बाला बसमाची विकेट तुम्हाला